second growth hormones, that is gibberellins. पहिल्याच व्हिडिओमध्ये आपण ग्रोथ हार्मोन्स ऑक्सिन याविषयी आपण ते ऑक्सिन्स याविषयी त्याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट काय आहे ते आता आपण पाहिले. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड ग्रोथ हार्मोन्स दॅट इज जिबरलिन्स हा पाहणार आहोत. पहा, तर जिबरलिन्स याच्याविषयी आणि जिबरलिन्सचे फिजिओलॉजिकल इफेक्ट म्हणजेच ॲप्लिकेशन ऑफ जिबरलिन हे आपण आज पाहणार आहोत. पहा, आता हे जे जिबरलिन आहे सेकंड प्लांट हार्मोन्स आहे, ग्रोथ हार्मोन्स आहे. पहा, तर इट इज अनादर ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स. आता जे ग्रोथ प्रमोट करण्याचं काम करतात त्याच्यामध्ये हा जिबरलिन येतो. पहा, सायटोकायनिन, जिबरलिन आणि ऑक्सिन हे ग्रोथ काय आहे, प्रमोटर आहे, आणि बाकीचे दोन कसे आहे, ग्रोथ इनहिबिटर आहे. पहा, मग यामध्ये हा जो जिबरलिन आहे हा ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन आहे. पहा, इट इज अनादर ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन अँड इज अबंडंट इन रूट टिप अँड डेव्हलपिंग सीड्स. आता हे जे जिबरलिन आहे हे जिबरलिन कुठं आढळतं, रूट टिप म्हणजे ज्या ठिकाणी रूटची वाढ होते, म्हणजे वरचं जे टिप असते रूट टिप, अँड डेव्हलपिंग सीड ज्या वेळेला सीड डेव्हलप होते त्यावेळेला त्यामध्ये हे जिबरलिन त्यामध्ये असते. पहा, इट इज अबंडंट इन रूट टिप अँड डेव्हलपिंग सीड्स. आता इट इज सिंथसाइज्ड इन यंग लीव्ज. आता हे कुठं सिंथसाइज होते, यंग लीव्स मध्ये, यंग सीड्स मध्ये, यंग रूट्स मध्ये आणि स्टेम टिप मध्ये. इट इज सिंथसाइज्ड इन यंग लीव्स. ज्या वेळेला लीव्सची वाढ होते तिथं, नंतर सीड्स, यंग सीड्स, नंतर यंग रूट्स अँड स्टेम टिप या ठिकाणी जिबरलिन सिंथसाइज्ड होतं. पहा, नंतर these are synthesized for मेवालोनिक ऍसिड. आता हे जे आहे जिबरलिन कशापासून तयार होतं, पहा, मेवालोनिक ऍसिड यापासून हे जिबरलिन हे जे ग्रोथ हार्मोन्स आहे हे तयार होतं. पहा, नंतर मोर दॅन 150 केमिकल टाईप ऑर नोन. याचे जवळजवळ 150 टाईप या जिबरलिनचे म्हणजे सध्या त्याचा शोध लागलेला आहे. पहा, मोर दॅन 150 केमिकल टाईप्स आर नोन. जवळजवळ 150 पेक्षा जास्त एवढ्या जिबरलिनचा शोध लागलेला आहे. पहा, मग त्यामध्ये GA1, GA2, GA3 असे पहा जवळजवळ 150 आहे. पहा, आता या जिबरलिनचा शोध कसा लागला, तर जिबरलिन्स वेअर फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम द फंगस जिबरलेला फ्युजिकोई. तर हे जे आहे हे फंगस आहे, त्या फंगसचं नाव काय आहे, जिबरलेला फ्युजिकोई नावाचं फंगस आहे. आणि हे जे फंज आहे या फंगस पासून हे आयसोलेट करण्यात आलेलं आहे. पहा, मग यामध्ये जपानीज सायंटिस्ट होते. पहा, ते जर कुरोसावा 1926 मध्ये हे जे जपानीज सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं, हे जे फंगस पासून आहे जिबरलिन आयसोलेट केलं. पहा, मग त्यामध्ये ही ऑब्झर्व दॅट वेन राईस प्लॅन्ट वेअर अफेक्टेड बाय द फंगस. म्हणजे हे जे राईस प्लॅन्ट आहे हे राईस प्लॅन्टवरती इन्फेक्शन करून आणण्याचं काम कोण करतं, हे फंगस करतो. पहा, आणि त्या फंगसचं नाव काय, जिबरलेला. या फंगसचं या राईस प्लॅन्टवरती इन्फेक्शन करून येतं आणि जिबरलेला. मग मग त्यांना असं दिसून आलं की एक्सटेन्सिव्ह स्टेम इलॉंगेशन. मग त्यांना असं दिसून आलं की ज्या वेळेला हा हे जे राईस प्लॅन्ट आहे त्याच्यावरती हे फंगस इन्फेक्शन करून आणतात त्यावेळेला त्या राईस जे प्लॅन्ट असतात त्याची काय होते, एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय होते, जास्त ग्रोथ होते. पहा, एक्सटेन्सिव्ह स्टेम इलॉंगेशन म्हणजे जास्त काय होते, स्टेम त्याची वाढ होते, स्टेम इलॉंगेशन, आणि कॉल्ड ॲज बेकन डिसीज. आणि म्हणून त्या डिसीजला काय म्हणतात, बेकन डिसीज असं म्हणतात. ज्यावेळेला स्टेम इलॉंगेट जास्त प्रमाणामध्ये होतो आणि मग ज्यावेळेला हा जो फंगस आहे त्या राईस प्लॅन्टवरती इन्फेक्शन करून आणतो त्यावेळेला त्या स्टेम इलॉंगेट हा स्टेमची वाढ काय होते, जास्त होते. स्टेम जास्त प्रमाणामध्ये इलॉंगेट होतो आणि त्या डिसीजला काय म्हणतात, बेकन डिसीज असं म्हणतात. आणि द क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ जिबरलिन were isolated by
याबुटार अँड सुमिकी फॉर्म द फंगस कल्चर. आणि म्हणून या फंगस पासून त्या फंगसचं कल्चर करून त्यांनी याबुटार आणि सुमिकी दॅट इज 1938 मध्ये ते जिबर्लिन आहे त्या फंगस पासून आयसोलेट केलं आणि ते क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये त्यांनी त्याचं काय केलं, आयसोलेट केलं. पहा, तर अशा प्रकारे या जिबर्लिन हे जे ग्रोथ हार्मोन्स आहे याचा शोध लागण्यात आला. पहा, आणि जवळजवळ या मोर दॅन 150 हे केमिकल टाईप्स आर नोन. जवळजवळ 150 टाईप याचे आतापर्यंत याचे शोध लागलेला आहे. पहा, आणि त्यामध्ये GA3 म्हणजे हे जे आहे जिबर्लिन GA3 हे जे GA3 आहे इज मोस्ट कॉमन. हे मोस्ट कॉमन आहे अँड बायोलॉजिकल ॲक्टिव्ह फॉर्म. आणि मोस्ट कॉमन म्हणजे जास्त प्रमाणामध्ये हे आढळतं आणि कसं आहे बायोलॉजिकली ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं. पाहते GA3. तर याच्यामध्ये आपण असे या जिबर्लिनविषयी आपण माहिती पहिले. आता याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट काय आहे पहा या जिबर्लिनचे किंवा ॲप्लिकेशन ऑफ जिबर्लिन. पहा, मग त्यामध्ये फर्स्ट फिजिओलॉजिकल इफेक्ट आहे. पहा, डॉर्मन्सी ऑफ बर्ड कॅन बी ब्रोकन बाय जिबर्लिन ट्रीटमेंट. पहा, डॉर्मन्सी ऑफ बर्ड कॅन बी ब्रोकन बाय जिबर्लिन ट्रीटमेंट. डॉर्मन्सी म्हणजे काय, डॉर्मन्सी सीडमध्ये किंवा बर्डमध्ये आढळून येते. पहा, डॉर्मन्सी म्हणजे ज्या वेळेला सीड जर्मिनेट होते त्या सीडला योग्य फेवरेबल कंडिशन मिळाली की ती सीड काय होते, जर्मिनेट होते. पण फेवरेबल कंडिशन मिळाली असून सुद्धा ती सीड काय होत नाही, जर्मिनेट होत नाही. त्या कंडिशनला काय म्हणतात, सीड डॉर्मन्सी असं म्हणतात. मग डॉर्मन्सी जी आहे ही आहे डॉर्मन्सी ऑफ बर्ड कॅन बी ब्रोकन बाय जिबर्लिन ट्रीटमेंट. आणि मग जिबर्लिन ट्रीटमेंट देऊन आपल्याला डॉर्मन्सी ब्रेक करता येते. सेकंड आहे पहा दॅट इट कॅन प्रमोट सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशनसाठी प्रमोट करण्याचं काम हे जिबर्लिन करतं. पहा, नंतर थर्ड आहे पहा इट इज द इलॉंगेशन ऑफ स्टेम विअर इंटरनोड्स इन्क्रीज इन लेंथ. आता इंटरनोड माहिती आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल जर आपण शुगर कॅन पाहिले तर याच्यावरती असे असतात. पहा, हा जो भाग आहे हा नोडचा भाग आहे आणि तो नोडचा जो भाग आहे त्याच्यामधला जो भाग आहे त्याला म्हणतात इंटरनोड असं म्हणतात. आणि ही जी इंटरनोडची जी लेंथ आहे ती याच्यामुळे काय होते, वाढते. इट इज इलॉंगेशन ऑफ स्टेम. स्टेम सुद्धा काय होतो, जास्त प्रमाणात इलॉंगेट होतो. वेअर इंटरनोड इन्क्रीज इन लेंथ म्हणजे या इंटरनोडची काय होते, लांबी काय होते, वाढते. नंतर नेक्स्ट आहे इट इज यूज टू इन्क्रीज द फ्रूट साईज अँड लेंथ ऑफ ग्रेप्स. इट इज यूज टू इन्क्रीज द फ्रूट साईज. याच्यामुळे जर आपण जिबर्लिन ट्रीटमेंट दिली तर हे जे फ्रूट असतात त्या फ्रूटची साईज काय होते, वाढते. आणि बंच लेंथ ऑफ ग्रेप्स. जो ग्रेप्स जर आपण पाहिलं तर ग्रेप्सचा जर आपण बंच पाहिला तर त्याची सुद्धा काय होते, बंच लेंथ म्हणजे साईज काय होते, वाढते. इट इज यूज टू इन्क्रीज द फ्रूट साईज अँड बंच लेंथ ऑफ द ग्रेप्स. म्हणजे थोडक्यात फ्रूटची साईज काय होते. आता आपल्याला पाहिल्यानंतर बरेच मोठ्या प्रमाणामध्ये फ्रूट काय होतात, ते मोठ्या मिळतात. पहा, म्हणजे फ्रूटची साईज काय होती, वाढलेली आपल्याला दिसते ड्यू टू द जिबर्लिन ट्रीटमेंट. नंतर आहे पन्नेस वेन जिबर्लिन आर अप्लाइड ऑन जेनेटिकली डॉर्फ प्लॅन्ट लाईक मेज. तर जेनेटिकली डॉर्फ प्लॅन्ट म्हणजे जेनेटिकली म्हणजे काय, त्यामध्ये असे प्रकारचे जीन्स असतात की ते काय होतात म्हणजे त्या इन्क्रीज लेंथ इन्क्रीज होऊ देत नाही. पार म्हणजे ती लेंथ जी असते ती इन्क्रीज होऊ देत नाही. असे याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात ते खराब असतात. खराब जीन्स आपण त्याला म्हणतो. त्यामध्ये इट इज वेअर जिबर्लिन आर अप्लाइड ऑन जेनेटिकली डॉर्फ प्लॅन्ट लाईक मेज. जे प्लॅन्ट जेनेटिकली डॉर्फ प्लॅन्ट असतात लाईक मेज त्याला आपण जिबर्लिन ट्रीटमेंट दिली द स्टेम रॅपिडली इलॉंगेट. त्याला आपण जे जेनेटिकली डॉर्फ प्लॅन्ट असतात त्यांना जिबर्लिनची आपण ट्रीटमेंट दिली की द स्टेम रॅपिडली इलॉंगेट. मग स्टेम काय होतो, म्हणजे रॅपिडली म्हणजे जलद गतीने तो काय होतो, इलॉंगेट होतो. अँड ॲक्वायर द हाईट ऑफ नॉर्मल टॉल व्हरायटी ऑफ मेज. म्हणजे ज्या नॉर्मल टॉल व्हरायटी असतात तिथपर्यंत त्याची काय होते, वाढ होते. डॉर्फचं रूपांतर कशामध्ये होतं, टॉलमध्ये होते ड्यू टू द जिबर्लिन ट्रीटमेंटमुळं. नंतर नेक्स्ट आहे इट ऑल्सो ब्रेक्स डॉर्मन्सी ऑफ सीड्स.
इट ऑल्सो ब्रेक डॉर्मन्सी ऑफ सीड्स अँड जर्मिनेशन. आणि सीड डॉर्मन्सी सुद्धा आपल्याला त्यामध्ये इट ऑल्सो ब्रेक्स डॉर्मन्सी ऑफ सीड अँड जर्मिनेशन. जर्मिनेशन होण्यासाठी आपल्याला सुद्धा याचा उपयोग होतो. आणि लास्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ जिबरलिन कॉज प्रोडक्शन ऑफ मेल फ्लावर ऑन फिमेल प्लांट. ॲप्लिकेशन ऑफ जिबरलिन कॉज प्रोडक्शन ऑफ मेल फ्लावर ऑन फिमेल प्लांट. असे प्लांट आहेत की फॉर एक्झाम्पल बनाना आहे, त्यामध्ये काय होतात मेल प्लांट म्हणजे मेल प्लांट आणि हे कसे असतात फिमेल प्लांट वेगळे असतात. आणि मग ज्या वेळेला फिमेल प्लांट असतं त्या फिमेल प्लांटला फर्टिलायझेशनसाठी मेल फ्लावरची आवश्यकता असते. आणि मग जवळ जर मेल प्लांट नसेल तर ते फर्टिलायझ होत नाही. आणि म्हणून हे जे फिमेल प्लांट आहे या फिमेल प्लांटवरतीच मेल फ्लावर काय करायचे प्रोड्यूस करायचे तयार करायचे. दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ जिबरलिन कॉजेस प्रोडक्शन ऑफ मेल फ्लावर ऑन फिमेल प्लांट. तर अशा प्रकारे फिजिओलॉजिकल इफेक्ट किंवा ॲप्लिकेशन ऑफ जिबरलिन हे आपण आज पाहिलंय. आता पाहूया परत सांगितले जिबरलिन फिजिओलॉजिकल इफेक्ट काय आहे. त्यामध्ये फर्स्ट सांगितला डॉर्मन्सी ऑफ बर्ड कॅन बी ब्रोकन बाय जिबरलिन ट्रीटमेंट. हे डॉर्मन्सी ब्रेक करता येते. सेकंड आहे इट कॅन प्रमोट सीड जर्मिनेशन. म्हणजे सीड ज्यावेळेला जर्मिनेशन होते त्यावेळेला प्रमोट करण्याचं म्हणजे मदत करण्याचं काम जिबरलिन करतं. पहा नंतर थर्ड आहे इट इज इलॉंगेशन ऑफ स्टेम वेअर इंटरनोड इन्क्रीज इन लेंथ. इलॉंगेशन ऑफ स्टेम ज्या स्टेम काय होतो इलॉंगेट होतो. म्हणजे काय होतो जो इंटरनोडचा जो पार्ट आहे इंटरनोडची काय होते लांबी काय होते वाढते. म्हणजेच काय स्टेम इलॉंगेट होतो. पहा नंतर थर्ड नेक्स्ट आहे इट इज यूज टू इन्क्रीज द फ्रूट साईज. फ्रूटची साईज काय होते वाढते. अँड बंच लेंथ ऑफ ग्रेप्स. ग्रेपचा जो बंच असतो त्याची सुद्धा काय होते लेंथ काय होते वाढते. नंतर नेक्स्ट आहे वेअर जिबरलिन आर अप्लाइड ऑन जेनेटिकली डॉर प्लांट लाईक मेज. असे जेनेटिकली डॉर प्लांट असतात फॉर एक्झाम्पल मेज आहे. आणि त्यामध्ये आपण ज्या ट्रीटमेंट दिली जिबरलिनची द स्टेम रॅपिडली इलॉंगेट. स्टेम काय होतं रॅपिडली इलॉंगेट होतं. दॅट इज द हाईट ऑफ नॉर्मल टॉल व्हरायटी ऑफ मेज. जसे नॉर्मल व्हरायटी असतात या मेजच्या त्याच्याबरोबर त्याची काय होते वाढ होते. नंतर आहे पहा इट ऑल्सो ब्रेक्स डॉर्मन्सी ऑफ सीड्स अँड जर्मिनेशन. त्यामध्ये सीड डॉर्मन्सी सुद्धा ब्रेक. इट ऑल्सो ब्रेक्स डॉर्मन्सी ऑफ सीड्स. आणि लास्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ जिबरलिन कॉजेस प्रोडक्शन ऑफ मेल फ्लावर ऑन फिमेल प्लांट. म्हणजे फिमेल प्लांटवरती मेल फ्लावर आपल्याला प्रोड्यूस करता येतात. दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ म्हणजे ॲप्लिकेशन आपण त्या ट्रीटमेंट दिली जिबरलिनची तर या फिमेल प्लांटवरती आपल्याला मेल फ्लावर तयार करता येतात. तर अशा प्रकारे फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑफ जिबरलिनचे आहे किंवा ॲप्लिकेशन ऑफ जिबरलिन. तर बोर्ड एक्झाम्पल या हे जे 5 ग्रोथ हार्मोन्स आहे ऑक्झिन जिबरलिन सायटोकायनिन इथिलीन आणि ॲब्सिसिक ॲसिड आहे त्या 5 पैकी एक कंपल्सरी क्वेश्चन याच्यावरती विचारतात. त्यामध्ये फिजिओलॉजिकल इफेक्ट किंवा रोल ऑफ ॲप्लिकेशन ऑफ जिबरलिन असे क्वेश्चन याच्यामध्ये विचारतात. पहा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता थर्ड आपण ग्रोथ हार्मोन्स पाहणार आहोत सायटोकायनिन. तर धन्यवाद.